संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या एकल महिला असतील किंवा विधवा महिला आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. पण त्या योजनांमध्ये जे आहे वाढ आहे ते मात्र झाली नाही. माननीय बच्चूभाऊ कडूंनी सुद्धा प्रयत्न केले होते जे विधवा महिला आहेत त्यांना 6,000 रुपये वाढ झाली पाहिजे ही मागणी सुद्धा होती व विधानसभेमध्ये सुद्धा प्रयत्न सुरू आहेत व आपले मागणी चालू आहेत की जे एकल महिला असतील किंवा निराधार महिला आहेत त्यांना आधार मिळण्यासाठी त्यांचे जे काही वेतन दिलं जातं त्यामध्ये वेतन वाढ केली पाहिजे आहे. जे निराधार योजनेचे पैसे दिले जातात त्यामध्ये वाढ केली पाहिजे आहे. त्यामुळे नक्कीच इथे प्रयत्न चालू असतात व इथे मोर्चासुद्धा निघाले आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या मागण्यासुद्धा आहेत. जे थकीत अनुदान असतील ते मिळण्याबाबत किंवा जे काही घरकुलबाबत आहे, मोफत शिक्षण आहे, अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत. या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया. विविध मागण्यांसाठी एकल विधवा परित्यक्त निराधार महिलांनी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावट्याच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे व इथे महिलांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्याकडे निराधार महिलांना लाडकी बहीण व संजय गांधी निराधार दोन्ही योजना एकत्रित देण्याची मागणी केली आहे. नक्कीच इथे गरजेचे आहे कारण एकल निराधार महिलांना कोणाचाही आधार नाही. जर तुम्ही वाढ करण्यात योजनेच्या पैशांमध्ये वाढ करण्यात येत नसेल तर लाडकी बहीण व संजय गांधी निराधार योजनेचे दोन्ही एकत्रितपणे पैसे दिले पाहिजे आहे. तरी ते वेगवेगळ्या मागणीसुद्धा करण्यात आलेल्या आहेत. तर मागील 5 ते 6 महिन्याचे थकीत राहिलेल्या अर्थसहाय्य वाटप करा. एकल महिलांना महागाईच्या प्रमाणात 10 लाखाचे घरकुल द्या. एकल महिलांना प्राधान्य देऊन गावातच मनरेगाचं काम देऊन स्थलांतर थांबवा. एकल महिलांच्या पाल्यांच्या लग्नासाठी 5 लाख रुपये द्या. एकल महिलांना 35 किलो मोफत धान्य द्या. एकल महिलांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्या. एकल महिलांच्या बालसंगोपन योजना निधीत महागाईच्या प्रमाणात वाढ करून प्रत्येकी 5,000 रुपये प्रतिमाह द्यावं असे एकल महिलांची इथे मागणी आहे. तर या योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला असतील त्यांच्यासाठी नक्कीच हे महत्त्वाचं असणार आहे कारण एकल महिलांना कोणाचाही आधार नाही. त्यामुळे नक्कीच इथे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आहे. व तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे कारण माननीय बच्चूभाऊ कडू सुद्धा हे प्रयत्न करत आहेत की एकल महिला आहेत त्यांच्यामध्ये जे वेतन वाढ असतील किंवा जे योजनेचे पैसे आहेत त्यामध्ये वाढ केली पाहिजे आहे व जे एकल विधवा परित्यक्त निराधार महिला आहेत ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आहेत त्यांना नक्कीच इथे सरकारने घरकुल योजनेबाबत असू द्या किंवा लाडकी बहीण योजना व संजय गांधी निराधार योजनेचे एकत्रितपणे पैसे दिले पाहिजे आहे. जे काही घरकुलमध्ये 10 लाख रुपयेमध्ये देण्याचे जे मागणी केली आहे त्यावरती सुद्धा विचार केला पाहिजे आहे. तर एकल महिलांना जे गावातच मनरेगाचं काम देऊन स्थलांतर सुद्धा थांबवलं पाहिजे आहे व इथे त्यांच्या पाल्यांच्या लग्नासाठी 5 लाख रुपये द्या हे सुद्धा मागणी आहे कारण त्यांना कोणाचाही आधार नसतो. फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणाचाही सपोर्ट नसतो. त्यामुळे त्या एकट्या सगळं बघतात. म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती समाजामध्ये राहायचं म्हटलं का पैसा हे खूप महत्त्वाचा आहे. एकल विधवा महिलांना खूप सारे प्रॉब्लेम्सला फेस करावे लागतात. त्यानंतर इथे 35 किलो मोफत धान्य द्या हे सुद्धा मागणी केलेली आहे. तर एकल महिलांच्या पाल्यांचं मोफत शिक्षण द्या कारण मुलींसाठी तर मोफत शिक्षण आहेतच पण यामध्ये सुद्धा विचार केला पाहिजे आहे की जे एकल महिला आहे त्यांच्या पाल्यांचं सुद्धा जे मुलं आहेत त्यांचे सुद्धा मोफत शिक्षण दिलं त्यांना सुद्धा शिक्षण घेता येईल व्यवस्थितपणे. ते त्यांच्या पायावर उभे राहून ते त्यांच्या फॅमिलीला सांभाळू शकतील व इथे प्रत्येक 5,000 म्हणजे जे काही बालसंगोपन योजना आहे त्या निधीच्या महागाईच्या प्रमाणात म्हणजे महागाई आजकाल एवढी वाढलेली आहे 1,500 रुपयेमध्ये काय होणार आहे हे सुद्धा एक मोठा प्रश्न उभारला आहे. त्यामुळे प्रत्येकी 5,000 रुपये प्रतिमाह देणे हे मागणी असणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच आपल्या एकल विधवा महिलांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. हे सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आहे का कारण एकल विधवा व निराधार महिलांना जर सरकारने मदत केली तर नक्कीच त्यांना लाभ होणार आहे.